व्हेरी व्हेरी वॉर्म वेलकम. व्हेरी गुड मॉर्निंग. सर्वांचं स्वागत आहे आपल्या मॉर्निंग सेशन मध्ये. मागील काही दिवसापासून आपण सेवन चक्र या टॉपिक वर चर्चा करत आहोत. आणि ह्या टॉपिक मध्ये जसं जसं आपण समोर जात आहोत, आपल्याला प्रत्येक चक्रवर असलेले ऊर्जा, त्याची स्थिती, त्याच्याशी संबंधित शरीराचे अंग प्रत्यंग, हे चक्र काम करत असताना त्याच्याशी जुळलेल्या भावना, तुमचे इमोशन्स, इंटेन्शन, फिलिंग्स, हे सर्व कसे इंटर रिलेटेड आहे एकामेकासोबत, याबद्दल आपल्याला पूर्ण सविस्तर माहिती मिळून राहिली आहे. आजचं आपलं चक्र आहे अनाहत चक्र. तर या सेवन चक्राच्या सिरीज मध्ये आपलं आजचं चक्र आहे अनाहत चक्र, ज्याबद्दल आपण आज पूर्ण सविस्तर माहिती घेऊ. अनाहत चक्र हे सातही चक्रामध्ये चौथं चक्र आहे म्हणा, किंवा सातही चक्रामध्ये तीन वर तीन खाली अशा प्रकारे हे मधातलं चक्र आहे. म्हणजे ह्या चक्राला आपण काय म्हणू शकतो, एक प्रकारे डोअर म्हणू शकतो, किंवा एक एक बाउंड्री लाईन म्हणू शकतो, किंवा एक ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तनाचं एक सिंबल म्हणू शकतो. म्हणजे कसं की तीन चक्र खाली आहे, तीन चक्र वर आहे, आणि हा मधातला जो भाग आहे हा आहे अनाहत चक्राचा. तीन चक्र जे खालचे आहे ते तुम्हाला दाखवत आहे तुमचं सर्वायवल इश्यू, तुमचं प्लेजर, आणि तुमचं एक्सपान्शन. म्हणजे सगळ्यात पहिलं मूलाधार चक्र. मूलाधार चक्र काय सांगत आहे? सर्वायवल. ज्याच्या जीवनामध्ये सर्वायवलचा खूप मोठा इश्यू आहे, पैसा येत नाही आहे, घरदार, गाडी, त्यानंतर तुम्ही घरातलं जे उपभोगाच्या वस्तू आहेत त्या, अन्न, वस्त्र, निवारा, औषध, शारीरिक स्वास्थ्य, जीवनाची स्थिरता, वंश उत्पत्ती, प्रजनन शक्ती, शरीरातली शक्ती, हे सगळ्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या कनेक्टेड आहे सर्वायवल सोबत. आणि सर्वायवल हा जो पॉइंट आहे हा आहे आपल्या मूलाधार सोबत कनेक्ट. सर्वायवलचे जर बाहेर निघायचं आहे तर आपल्याला आपलं मूलाधार चक्र मजबूत करणे अति आवश्यक राहील, किंवा मूलाधार चक्राची ऊर्जा वाढवणे हा सुद्धा टॉपिक खूप जास्त महत्वाचा आहे. त्यानंतर आपलं दुसरं चक्र येते स्वादिष्ठान चक्र. एक वेळा तुमचा सर्वायवल इश्यू पूर्ण झाला, एक वेळा तुम्ही फुलफिल झाले, मोठ्या लेवलवर नाही, छोट्या लेवलवर जरी फुलफिल झाले, एक तुमचं घर आहे, घर नाही आहे तर किरायाचं घर आहे, पण खूप त्या लेवलचं घर आहे जे आपण बांधायला गेलो तर मे बी खूप लाखाने आणि करोडात पैसा जाऊ शकते, अशा घरात तुम्ही किरायाने राहता तरी चालते. अन्न, वस्त्र, निवारा हा प्रॉब्लेम तुमचा नाही आहे, सगळं सॉल्व्ह झालेलं आहे, बँकेमध्ये पैसे आहे, एक्स्ट्रा अमाऊंट तुमच्या जवळ आहे, प्रॉपर वेने तुम्ही खर्च करू शकता, गाडी आहे, सगळ्या वस्तू तुमच्या घरामध्ये आलेल्या आहे. आता सेकंड लेवल सुरू होते. हे एवढं मोठं जे तुम्ही प्राप्त केलं, याचा उपभोग कोण घेईल? बघा,
याला अशा प्रकारे समजा की एक व्यक्ती, एक वडील, लाईफ टाईम जेव्हापासून त्याची अर्निंग करण्याची टायमिंग सुरू होते त्या मुलाचा, स्पेसिफिक तो जो एक मुलगा आहे, तो अर्न करणं सुरू करते त्याच्या लाईफमध्ये, आपल्या जीवनातील जबाबदाऱ्या पार पाडणं सुरू करते. तिथून त्याची जर्नी सुरू होते. तर जर जॉब आहे तर रिटायरमेंट पर्यंत, आणि बिझनेस आहे तर मरेपर्यंत. तो व्यक्ती फक्त सर्वायवल साठी जगते, अर्न करते, परिवाराला देते, घर बांधते, गाडी घेते, घरातल्या वस्तू घेते. तो फक्त करत जाते, करत जाते, करत जाते. तुम्ही त्याला विचारा, कधी तुम्ही ट्रिपवर गेले तर नाही, कधी तुम्ही ट्रॅव्हलिंग केली नाही, तुम्ही 10 दिवसाच्या सुट्ट्या घेतल्या नाही, हिल स्टेशनवर गेले नाही, डिनर करायला रेस्टॉरंट मध्ये गेले नाही. काहीही विचारा, आन्सर नाहीच राहणार आहे. म्हणजे त्यांनी अख्खं जीवन सर्वायवल साठी व्यतीत केलं, आणि उपभोग घेण्याचा जो टाइम तो त्यांनी करू शकले नाही. आणि जेव्हा वय निघून जाते, 60, 65, 70 वर्ष होते, तेव्हा उपभोग घेण्याची इच्छा होते, तर शरीर, मन आणि शरीरातल्या बिमाऱ्या साथ देत नाही, किंवा मन उडून जाते त्यानंतर. पण मग मेन मुद्दा आहे की मग सर्व्हायव्हल साठी झटणारा माणूस जर वर्क करत आहे, अर्निंग करत आहे, क्रिएशन करत आहे, सिक्युरिटी क्रिएट करत आहे, मग उपभोग कोण घेत आहे? उपभोग घेत आहे त्यांची मुलं. जर प्रॉपर वेनं मूलाधार चक्र जर पूर्ण फॅमिलीचा ऍक्टिव्ह झालेला असेल, त्या वास्तूचा जर मूलाधार चक्र जागृत असेल, स्टेबल असेल, तर 100% नेक्स्ट चक्र ऍक्टिव्हेट होईल. ते चक्र आहे स्वादिष्ठान. म्हणजे आता तुम्ही त्या घराचा उपभोग घ्या, घरातील त्या वस्तूचा उपभोग घ्या, गाडीचा उपभोग घ्याल, तुमच्यापाशी जो पैसा आहे त्या पैशाचा तुम्ही उपभोग घ्याल, तुम्ही एन्जॉय कराल, तुम्ही प्लेझर मध्ये जाल. लग्न हा इश्यू आहे, तर आता फक्त पार्टनर त्याच्यासाठी नाहीये की तूही कमव, मी कमवतो, तू अर्ध काम सांभाळ, मी अर्ध सांभाळतो. कसंही करून आपल्याला जगाचं आहे, मराचं नाहीये. याच्या बाहेर नेक्स्ट पिढी जेव्हा लग्न करेल, त्यांचा पार्टनर येईल, तेव्हा त्यांचे हा इश्यू नाही राहणार, ते एन्जॉयमेंटच्या मागे लागेल. त्यांना राहील की कसं आम्ही लाईफला एन्जॉय करू, हा त्यांचा इश्यू राहील. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही स्वादिष्टान चक्राला फुल एन्जॉय करून टाकाल, म्हणजे रोज रोज तुम्ही पार्टी करताय, रोज तुम्ही जेवण करताय, लक्झरी तुमच्या जीवनात आहे, घरातील सगळ्या वस्तूचा उपभोग घेत आहे, कसंही असू द्या ना, एक साधा फ्रीज असू द्या, नाही तर खूप मोठा फ्रीज असू द्या, पाणी गरम विषय आहे, पाणी थंड करणे आणि अन्नाला काही टाइम पर्यंत एक्सटेंड करणे, होऊन राहिलं ना पूर्ण, झाला विषय. साधा वॉशिंग मशीन असू द्या किंवा खूप मोठी वॉशिंग मशीन असू असू द्या, विषय काय आहे? कपडे धुणे. एक तुमच्या घरी गॅस बर्नर आहे, विषय काय आहे? स्वयंपाक करणे. मग खूप स्टँडर्ड असू द्या किंवा साधा असू द्या, उपभोग तर पूर्ण होऊन राहिला ना घरात. कपडे खूप लक्झरी असू द्या किंवा चांगले कपडे असू द्या, विषय काय आहे? कलरफुल आहे, कम्फर्ट आहे, झाला विषय. तो पैसा मॅटर करते त्या त्या लेवलवर जाण्यासाठी फक्त. पण ज्यावेळेस एक मूलभूत गरजा पूर्ण झाल्या, तर आता आपलं काम काय? एन्जॉय करणे. ते एन्जॉयमेंट करू करू जेव्हा माणूस थकते आणि बोर होणं सुरू होते, मग त्याच्यानंतर तिसरं चक्र ऍक्टिव्हेट होते, आणि ते तिसरं चक्र आहे मणिपूर चक्र. इथे तो व्यक्ती काय म्हणते की नाऊ आय वॉन्ट एक्सपान्शन. आता मला ह्या छोट्याशा घरात नाही राहायचं आहे, आता मला मोठं घर पाहिजे. आता मला ही एक गाडी नाही पाहिजे, आता रॉयल एनफील्ड पाहिजे. आता मला कार नाही पाहिजे, आता मला बीएमडब्ल्यू पाहिजे, किंवा त्या लेवलच्या मर्सडीज गाड्या पाहिजे, किंवा रेसिंग कार्स पाहिजे. आता कपडे नाही पाहिजे, आता फॅशनेबल किंवा लक्झरियस कपडे पाहिजे. आता सिंपल वॉच नाही पाहिजे, तर गोल्ड वॉच पाहिजे, स्टोन वॉच पाहिजे, क्रिस्टल वॉच पाहिजे, डायमंड वॉच पाहिजे.
म्हणजे आता तिथून त्याचं एक्सपान्शन सुरू झालं, की मला ते नाही पाहिजे, त्याच्यापेक्षा मोठं पाहिजे. तुम्ही जॉब करत आहे, तर आता तो म्हणे मला जॉब नाही पाहिजे. आणि जर जॉब पाहिजे, तर अशी सॅलरी पाहिजे जे कोणाचकडे नाहीये. म्हणजे बिलकुल 2-4 लाखाची सॅलरी पाहिजे महिन्याला. बिझनेस करत आहेत आता, त्याला तो बिझनेस नाही, त्याला बिझनेसचं मोठं रूप पाहिजे. मे बी त्याला दिवसाला 10,000 पाहिजे, किंवा दिवसाला 50,000 पाहिजे, दिवसाला लाख पाहिजे, असे विचार. किंवा एका आउटलेटचे 10 आउटलेट क्रिएट करायचे आहे. तो त्याचा इश्यू सुरू होऊन जाईल. बिझनेस एक्सपान्शन. जर तो व्यक्ती टीचर आहे किंवा काउन्सलर आहे, तर तो काय म्हणेल, मला आता 2-4-10 लोकांच्या पुरतं नाही राहत, आता मला 100 लोकांच्या जवळ लेवलवर व्हायचं आहे. तितक्या लोकांना मी गाईड करेल. एक लीडर आहे, तो लीडर काय म्हणेल, बस हो गया, अभी अपने परिवार के लिए, 2 लोगों के लिए, 4 लोगों के लिए झटना, अब बड़ा काम करेंगे, अब 100 लोगों की टीम खड़ी करेंगे. एक्सपान्शन. कोणी एक व्यक्ती आहे ज्याला सोसायटीसाठी वर्क करायचं आहे, तो म्हणजे 2-4-10 लोकांची मदत करून खूप झालं, अभी लाखों लोगों की मदत करेंगे, अभी कंपनी इस्टेब्लिश करेंगे. एक्सपान्शन. 1 करोड रुपये, 10 करोड रुपये तुमचे वर्षाकाठी तुमचं टर्नओव्हर आहे. अब ये नहीं जमेगा, 100 करोड साल का चाहिए. एक्सपान्शन. ही जी एक्सपान्शनची भावना आहे, लीडर होण्याची भावना आहे, फ्रंटवर जाण्याची भावना आहे, जीवनामध्ये सिक्युरिटी, स्टेबिलिटी, हायर लेवलची ती भावना आहे. पॉलिटिशियन, ऍक्टर, क्रिकेटर्स, जेही मोठ्या लेवलचे लोक आहेत, ज्यांना हजारो लाखो लोक असे बघतात, तो ऑरा जर एक्सपांड करायचा आहे, तर तुम्हाला मणिपूर चक्रावर यावं लागेल. तुमचं तेज इतकं वाढलं पाहिजे, की सूर्यासारखी तुमचा ऑरा प्रकाशित झाला पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या विचारामध्ये इतकं तेज, इतकी गरमी असली पाहिजे, की ते ऐकूनच समोरच्याला घाम फुटला पाहिजे. त्या लेवलचे तुमचे संकल्प, त्या लेवलवर काम करण्याची जिद्द, त्या लेवलला अचीव करून दाखवण्याची धडपड, तुमच्यातली लिडरशिप क्वालिटी, तुमची विजन, तुमची व्ह्यूज, तुमच्या लाईफ बद्दल, त्याच्या प्लॅनिंग्सवर काम करण्याची ताकद, हे सगळं काही कोण देऊन राहिलं? तुमचं मणिपूर चक्र. हे झाले तुमचे ह्या संसारातले 3 चक्र: मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र आणि मणिपूर चक्र. यानंतर येते वरचे 3 चक्र: विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्त्रार चक्र. आता हेही चक्र तुम्हाला पैसा आणून देते, पण यांचा पैसा आणण्याचा रस्ता थोडासा वेगळा आहे. हे ज्यावेळेस पैसा आणून देते, त्यावेळेस त्याची गिनती नाही राहत, त्याची लेवल नसते राहत, त्याचा कोणता रस्ता नाही राहत. हा आकाश मार्गातून येणारा पैसा आहे. हा स्किलचा पैसा आहे. हा विजनचा पैसा आहे. हा फ्युचरचा पैसा आहे. तुमच्या सर्व्हिसचा पैसा आहे विशुद्धी चक्रवर. आता तुम्ही स्वतःसाठी नाही करत, आता तुम्ही लोकांसाठी करता. आज्ञा चक्र, विजनरी माइंड आहे. 10 साल के बाद, 20 साल के बाद, 50 साल के बाद क्या होगा, तो आता ठरवते, त्याच्यानुसार काम करते. त्याची विजनरी माइंड आहे, आज्ञा चक्र देते. सहस्त्रार चक्र युनिव्हर्सल सोबत कनेक्ट करते. आने वाले समय में क्या होगा, कैसे होगा, रिव्हॉल्युशन कसं करायचं, हायेस्ट लेवलवर ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं, सहस्त्रार चक्र देईल तुम्हाला. तर वरचे जे 3 चक्र आहे, त्याचं काम समाजासाठी, युनिव्हर्ससाठी आणि हायर लेवलचं पोटेन्शियल इन्व्होक करून वर्क करण्यासाठी आहे. पण ह्या इतक्या मोठ्या लेवलवर जाण्यासाठी, इतक्या मोठ्या अंडरस्टँडिंगवर जाण्यासाठी, कारण की इथे मीपणाचं चक्र मोठं होऊन जाते, पण कोणतं, युनिव्हर्स लेवलवर. आणि तिथे जेव्हा व्यक्ती क्रिएशन करते, तेव्हा त्या क्रिएशन मुळे म्हणा, किंवा त्या क्रिएशन करण्याची जी पद्धत आहे ना, ती खूप डिवाईन आहे.
इथे व्यक्ती निर्माता बनते, म्हणजे स्वतः देव तुल्य होणं सुरू होऊन जाते. आय एम अ क्रिएटर, हे वर्ड येते त्याच्यामध्ये. मेहनत नाही. एक व्यक्ती मेहनत करून बिझनेसमॅन बनू शकते, एक व्यक्ती मेहनत करून क्रिकेटर बनू शकते, एक व्यक्ती मेहनत करून आर्टिस्ट बनू शकते, एक व्यक्ती मेहनत करून पॉलिटिशियन बनू शकते. हे बनणे हेच फक्त, आणि एक्सपान्शन मणिपूर चक्रपर्यंतच आहे, त्याच्यावर नाही. विशुद्धी चक्रापासून सुरू होते क्रिएशन. क्रिएशन म्हणजे काय आहे? जसं आजच्या काळातल्या मोठ्या मोठ्या कंपन्या, टाटा आहे, बिर्ला आहे, अंबानी आहे, अडाणी आहे, किंवा आणखी अं, म्हणजे काय म्हणू आपण, जेवढंही आर्किटेक्चर आहे आपल्या भारतातलं, हायेस्ट लेवलचं आर्किटेक्चर, ते झालं. मोठ्या मोठ्या लेवलचे डिझायनर टॉवर्स झाले. कपड्यामध्ये अलग अलग प्रकारचे क्रिएटिव्ह फॅशन जे डेव्हलप होत आहे ते झालं. म्हणजे ज्यामध्ये लेवलच्या बाहेर आपण जातो, लेवलच्या बाहेर. जसं अं, धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खूप जास्त फेमस झाला. सचिन तेंडुलकरचा असा बॉल येऊन डोक्याच्या वरून असा उचलून फेकून देणे मागे सगळ्यात जास्त फेमस झाला. कारण की त्या हाय स्पीडवर त्या बॉलला इतकं बघणे आणि त्याच्या त्याच्या अनुसार बॅट नेणे आणि फक्त असा टच करून देणे डोक्याच्या वर. यॉर्कर बॉलची गोष्ट, यॉर्कर नाही, बाउन्सरची गोष्ट आहे. त्याला टच करून सरळ सिक्स किंवा फोर घेणे, हे कधी स्वप्नात पण कोणा बॉलरनं विचार नसेल केला की असंही कोणी मारू शकते बाउन्सरला. स्वप्नात पण कोणा बॉलरनी असा विचार नसेल केला की मी जर डेथ यॉर्कर टाकत आहो, म्हणजे एकदम पाय, बॅट आणि स्टम्पच्या एकदम सेंटरवर डेथ डेथ बॉल टाकत आहो, इतक्या परफेक्ट यॉर्कर टाकत आहो, तिथून कोणीतरी सिक्स उचलू शकते. ते काम त्यांनी केलं. आज पॉलिटिशियन लेवलवर आपण जर मोदी यांना बघत आहोत, ज्याचा कोणी विचार केला नाही त्या लेवलवर जात आहे माणूस. 3 सेशन्स त्याचे, 3 मुख्यमंत्री पदाचे, त्यानंतर हे प्रधानमंत्री पदाचं, किती मोठी लंबी जर्नी चालू आहे. त्याच्या अगोदर त्यांचे हार्डवर्क, यंग एज पासूनच, माइंडच्या लेवलच्या बाहेर जात आहे. जिथे तुम्ही नॉर्मल थिंकिंगच्या बाहेर जाता, तो जो विषय आहे नॉर्मल थिंकिंगच्या बाहेर जाणे. जसं आपले इन्फिनिटीचे सर एक नॉर्मल थिंकिंगच्या बाहेर गेले, एक नॉर्मल नेटवर्किंग क्रायटेरियाच्या बाहेर गेले. कशासाठी? स्वतःचा इश्यू आहे का चालू? नाही. सर्वायवल पूर्ण झाला, लाईफचं एन्जॉयमेंट आहे, एक्सपान्शन पण खूप मोठं आहे. एक घर नाही, त्यांचा मोठा बंगला वाडा आहे असं म्हणू आपण आता. आणि असे 10 वाडे तयार करण्याची ताकद पण आहे. आता नेमकं ते काय करून राहिले? ह्या लेवलवर आले आता ते विशुद्धी चक्र क्रिएशन करण्याच्या मागे लागले आता ते. की त्या क्रिएशनमुळे एक असं पाथ निर्माण करायचं की ज्याच्यामधून लाईफ टाईम साठी एक प्रोसेस जनरेट झाली पाहिजे, एक सिस्टम जनरेट झालं पाहिजे. की मी असो नसो, जर सिस्टम चालत आहे तर पैसा येत आहे, सिस्टम चल रहा है तो काम हो रहा है. आणि सिस्टम सुद्धा इतकं एफर्टलेसली बनवणं सुरू करून दिलं आहे. जस्ट सरेंडर, ट्रस्ट अँड वर्क, एवढाच इश्यू ठेवून दिला. कशासाठी? की ते व्यक्ती, हे मी का बरं आजचं टॉपिक अनहद चक्र होतं, पण मी एक्सपांड करत आहो कारण की रिव्हिजन साठी मधात गॅप पण पडली. काही लोक नवीन आहे, कधी कोणाची गॅप पडली, काही पडली, तर सर्वांचं एकसाथ क्लिअर करण्यासाठी मी आजचा हा दिवस घेत आहोत. अनहद चक्र उद्या घेऊ आपण. पण हा जो टॉपिक आहे ना, ह्यासाठी महत्वाचा आहे की तुम्ही लाईफ मध्ये जर चेंज व्हायचं आहे ना, तर ऑब्झर्वेशन तुमचं ऍक्टिव्हेट झालं पाहिजे. आजूबाजूला काय सुरू आहे त्याला ओळखता आलं पाहिजे. जर तुमच्या समोर एक ग्रेट लीडर फ्रंट मध्ये उभा आहे आणि तुम्ही त्याला जर, त्या व्यक्तीने
त्या नजरेनं बघून आलं की ये क्या है, ये तो पैसा कमाने का इनका धंदा ही है. हा आहे ना, बरोबर आहे. नेटवर्किंग आहेच खोट्याचा बाजार, कोण नाही म्हटलं. पण त्या ठिकाणी येऊन त्या सिस्टमला चॅलेंज करणे, त्या सिस्टम मध्ये पॉझिटिव्हिटी आणि प्युरिटी आणणे, त्या सिस्टम मध्ये इथिक्स आणणे, त्या सिस्टम मध्ये मॅच्युरिटी आणणे, त्या सिस्टम मध्ये सेन्स आणणे, मनीच्या लेवलवर पैसा सिर्फ झूठ बोल के, धोखा दे के, दूसरों को घुमा घुमा के ही कमाया जाता है, हा थॉट चेंज करणे. पैसा फक्त प्रोडक्ट विकल्यानेच येते, हा थॉट चेंज करणे. हा थॉट क्रिएट करणे की मी कोणाच्या जीवनात व्हॅल्यू सुद्धा ऍड करू शकतो. मी कोणाला लाईफ टाईम साठी फायनान्शियल फ्रीडम सुद्धा देऊ शकतो. मी कोणाला एक असं स्किल देऊ शकतो की त्या स्किलमुळे तो व्यक्ती जॉब, बिझनेस, घर, घरातले काम करता करता सुद्धा मनी अर्निंग करेल विदाउट नेटवर्किंग. जर नेटवर्किंग मध्ये आहे तर खूप सारे प्रॉब्लेम्स आहे, सर्वायवल इश्यू असते, खूप सारे टेन्शन असते, माहित आहे. पण मग असं काय करायचं की तो व्यक्ती त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्याला पैसा भेटत राहिला पाहिजे. आणि असं काय करायचं की जो व्यक्ती काम करून राहिला त्याला मोस्ट बेनिफिट मिळालं पाहिजे. किती मोठी थिंकिंग आहे, किती सारे प्रश्न आहे. आणि त्या थिंकिंगला प्रत्यक्षात उतरवणे, त्या एनर्जीला प्रत्यक्षात उतरवणे, विचार करा यासाठी ती व्यक्ती कोणत्या लेवलचा हायर कॉन्शियसनेस सोबत कनेक्ट झाली असेल, त्यांचं अम्बिशन काय असेल, त्यांचं स्वतःच विचार करण्याची वृत्ती काय असेल. की ते फक्त स्वतःच घर भरासाठी करून राहिले, की समाजासाठी करून राहिले. थिंक. जर समाजासाठी करत आहे तर कशा प्रकारे करत आहे. समाजाला लुटण्यासाठी करत आहे की समाजाला एक व्हॅल्यू देत आहे, एक ऍडिशन देत आहे. तुमचं कॉन्शियसनेस, तुमचं माइंड स्टेटस हे लेबरचं बनवून राहिले की करो करो करो, काम करो काम करो काम करो, काम करोगे तो पैसा आएगा, की ते म्हणत आहे की नहीं, ये तो बेसिक है, इससे ऊपर है कि पैसा अपने आप आता है. उस लेवल को अचीव करो, उस स्टेट ऑफ माइंड को अचीव करो, उस माइंड की प्रोग्रामिंग को अचीव करो. संदेश काय आहे त्यांच्या बोलण्यामधून, याच्यावर जा तुम्ही आता सगळेजण. आणि ज्या दिवशी तुम्ही ह्या अँगलनी ऑब्झर्वेशन करणं सुरू कराल तुमच्या सराउंडिंग मध्ये काय काय चालत आहे, त्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली समजणं सुरू होईल की आता आपण काय केलं पाहिजे. आपलं चक्र आता कोण्या लेवलवर आहे. आपण जर सर्व्हायवलच्या लेवलवर झटत आहो तर आयडी साठी बोंबला लागल. एक एक काम करायसाठी तरसा लागेल, जॉब साठी तरसा लागेल, प्रमोशन साठी तरसा लागेल, बिझनेस मध्ये पैसा आणण्यासाठी तरसा लागेल, क्लायंट येण्यासाठी तरसणे राहील. प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष संघर्ष आणि संघर्ष. हा संघर्ष आहे तुमचा मूलाधार चक्र. दुसरं, इच्छा पूर्ती न होणे. खूप इच्छा आहे आज काहीतरी खाल्लं पाहिजे, चान्सच नाही. खूप इच्छा आहे मला माझ्या घरात सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, चान्सच नाही. पैसा आहे, गोड खाण्याची इच्छा आहे, शुगर झालाय, चान्सच नाही उपभोग घेण्याचा. मस्त मला सुंदर एक एरियात राहायला गेलो, पार्क आहे, रस्ता सुंदर आहे, गार्डन आहे, छान छान मेडिटेशन हॉल आहे, कम्युनिटी हॉल आहे, जिम आहे. अंगात ताकदच नाहीये, बॉडी फुगून गेली आहे, चालणं पण होत नाहीये, एन्जॉयमेंट खतम. हे बेस बुडातले चक्र. तिथून वर विशुद्धी चक्र. व्हॉट आय कॅन क्रिएट, व्हॉट आय विल डू, हाऊ इट इज पॉसिबल, हाऊ कॅन आय चेंज, हाऊ कॅन आय ऍड व्हॅल्यू इन अदर्स लाईफ. इथून सुरू होते. ज्यांना ह्या लेवलवर जायचं त्यांनी विशुद्धी चक्र चांगलं करा. त्यानंतर हे आणि हे हायर कॉन्शियसनेस सोबत कनेक्ट करण्यासाठी आहे. संकल्प टाका, संकल्प पूर्ण झालाच पाहिजे त्यासाठी हे चक्र वापरा लागते, आज्ञा चक्र. करके ही दिखाऊंगा,
इथून इथून पॉवर जनरेट करणे, इथूनच पॉवर सोडणे, इथूनच थॉट क्रिएट करणे, इथूनच थॉट सोडणे. बी अवेअर 24 आवर्स. तुम्ही काय विचार करत आहे, जे तुम्ही विचार करत आहे तेच बाहेर निघून राहिलाय. हा आहे तुमचं इलेक्ट्रिक वेव्ज. मूलाधार चक्र आहे तुमचं मॅग्नेटिक वेव्ज, आणि हार्ट चक्र आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. हा इलेक्ट्रो म्हणजे इलेक्ट्रिकल करंट किंवा इलेक्ट्रिकल पॉवर, इलेक्ट्रिकल वेव्ह, इलेक्ट्रिकल फ्रिक्वेन्सी, आणि खालून येणारी मॅग्नेटिक पॉवर, मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी, हे दोघंही जेव्हा एक होते तेव्हा अनहद चक्राचं निर्माण होते. डोअर ट्रान्सफॉर युअर एनर्जी मॅग्नेटिक इंटू इलेक्ट्रिक, किंवा कंबाईन बोथ एनर्जी, आणि आता ते तुमच्या हार्ट लेवलवरून बाहेर निघत आहे. त्या लेवलचं जे अट्रॅक्शन आहे ना, ते प्युअर आणि प्रॉपर अट्रॅक्शन असते. कारण की ते फक्त स्वतःसाठी नाही आहे. स्वतःसाठी तुम्ही पाहिजे तेवढं तुम्ही मॅग्नेटिक फील्ड तुमच्याजवळ प्रत्येकाजवळ आहे तेवढं येऊनच जाते. पण एक्सपांड करायचं आहे 100, 500, 1000 लोकांसाठी, त्यावेळेस ते एक्सपान्शन होण्याची जी ताकद आहे ना, ती इथून येते. करंट, तो स्पार्क, तो दुसऱ्यांच्या ऑराला जेव्हा टच करेल त्याच्या माइंडमध्ये पण सुरू झाला पाहिजे की अरे नाही, हा आपल्याला पण करून दाखवायचा आहे, आपण पण करू, हे थॉट त्याची जनरेट होणं सुरू होऊन जाते. तर हे होती एक शॉर्ट मध्ये कंप्लीट मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्राची एक रिव्हिजन वाईज माहिती, जेणेकरून जुने लोक नवीन लोकांना रिवाइज झालं पाहिजे की आपल्याला आपल्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहे चक्रवर काम करणे. काम जरी करत नसले तरी त्याच्या मागील बॅकग्राऊंड जे आहे ते माहित असलं पाहिजे, की आपलं लेवल कोणती चालू आहे. सर्वायवल लेवल चालू आहे, एन्जॉयमेंटची लेवल चालू आहे, की एक्सपान्शनची लेवल चालू आहे. त्याच्या वर गेल्यानंतर तुमचे काय विचार आहे, समाजासाठी काय विचार आहे, क्रिएशन मध्ये तुम्ही कोणत्या लेवलवर आहे. तुमचं आर एन डी म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा जो तुमचा एक स्वतःचा आपला एक भाग असते. जसं मी माझ्या लाईफमध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये जास्त घुसून आलो. प्रयोग करा, रिझल्ट बघा, अप्लाय करा, रिझल्ट आले दुसऱ्याच्या लाईफला द्या. रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत 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 तुम्ही रेडी होऊन राहिले समाजासाठी काहीतरी देण्याचं. त्याच्यानंतर काहीतरी कसं पाथ क्रिएट होते. हे आता जे मेडिटेशन होऊन राहिले, हे रेकॉर्डिंग होऊन राहिली, अशी नाही होऊन राहिली. मागच्या 5-6 वर्षापासूनच हे काम आहे माझं. करत 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 आता ऍड होत चाललं, आता सोपं होत चाललं माझ्यासाठी. ते क्रिएट होत आहे काही ना काही नवीन चांगलं. ते ना विशुद्धी चक्राकडे चालला गेला माणूस, आता क्रिएशन मध्ये चालला गेलाय. त्या क्रिएशनला आर्क एंजल राफेलच्या प्रेझेन्समुळे डिवाइन टच मिळाला. इथून शक्ती ट्रान्सफॉर्मेशन करणं इथून आलं. आर्क एंजल राफेलची ऊर्जा ती त्या मेडिटेशन मध्ये कनेक्ट झाली. आता प्रत्येकाला अनुभव येत आहे, मला, तुम्हाला, सर्वांना अनुभव येत आहे. अशा प्रकारे तुमच्या कर्माला जेव्हा डिवाइनची साथ मिळते आणि तो दोन्ही डिवाइन आणि कर्म हे जेव्हा एक होते, इथे अनहद चक्र निर्माण होते आणि इथून ते एक्सपान्शन सुरू होऊन जाते. इथून तुमची ऑरा बनते, अशी आडवी ऑरा. इथून हिटिंग सुरू होते लोकांच्या ऑरामध्ये. इथून तुमचे संकल्प मोठे होणं सुरू होऊन जाते. त्याच्या अनुसार तुमचं अट्रॅक्शन पण वाढते, क्रिएशन सुरू होऊन जाते. तर आजचा हा टॉपिक आपण इथेच थांबू. 6 वाजून राहिले. आय होप सर्वांना सेवन चक्र बद्दल ही एक ब्रीफ आणि शॉर्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली. त्याबद्दल शॉर्ट टाइम मध्ये तुमचे सर्वांचे चक्र बद्दलची जे थिंकिंग आहे ते नक्कीच बदललेली असेल, किंवा तुम्ही हाय एन्थुझियाझम म्हणतो किंवा हायली मोटिवेट म्हणू, किंवा तुम्ही ऍक्टिव्ह झाले आता त्या चक्रवर काम करण्यासाठी. बी अवेअर ऑलवेज व्हॉट
हॅपनिंग इन युअर माइंड. डोक्यात काय चालू आहे हे सगळ्यात पहिले विचार करा. सेल्फ इंट्रोस्पेक्शन मस्ट. बाकी सगळं नंतर. तर आता आपण मेडिटेशनला सुरुवात करू. वन्स अगेन व्हेरी वॉर्म वेलकम. हा. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. मी बोलू पहिले, मला हो हो, जायचं बोला. वापस. बोला बोला. हा. खूपच छान वाटलं दादा आज. म्हणजे आज मला असं वाटतंय की नाही, मी खूप काही असं फील करत होते आज. खूपच छान, एकदम वॉर्म फिलिंग होती ती. मस्तच. वा. खूप शांत वाटलं. आणि आज असं मूलाधार चक्राच्या तिथे म्हणजे ते फिजिकली पण असेल माहिती नाही, पण असं थोड्या वेळ असं एक गरम काहीतरी असं जाणवलं मला तिथे, एनर्जी. हा, होतेच ते. हां, असं थोडा वेळ पण. आणि आज जसं पहिल्यांदा ते पण वाटलं, की एनर्जी बॉल खरंच माझ्या बाजूला आहे, तो व्हाईट एनर्जी बॉल. आज मला असं ते जाणवलं एकदम. हम्म, हां, छान. हलकसं पण खूप छान वाटत होतं आज. खूप सुंदर आणि एकदम शांत. खूप छान. आणि सुरुवातीचं पण सगळं खूप खूप छान वाटलं ऐकायला पण, आणि लक्षात आल्या बऱ्याच गोष्टी. खूप काम करणं जरुरी आहे, आणि तुम्ही म्हटले तसं की ऑब्झर्वेशन खूप जरुरी हं, आहे. अवतीभोवतीचं सतत, आणि ते स्वतःमध्ये पण मग कसं ऍक्टिव्हेट करायचं. बरोबर. खूपच छान दादा. थँक्यू. थँक्यू. ब्लेस यू ऑल. ब्लेस यू. ब्लेस लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक्यू दादा. यू. ब्लेस यू. चला, आणखी कोणी ज्यांना पटकन जायची घाई आहे? संतोषीताई, दीप्ती भोयर. गुड मॉर्निंग दादा. हा. गुड मॉर्निंग संतोषीताई. हम्म. खूप खूप दिवसांनी आज मेडिटेशन केला. थोडी गॅप झाली. हो. पण खूप छान फील झालं आज. आणि असं खूप मिस केल्यासारखं वाटलं मला. आणि आज छान एनर्जी खूप छान होती. असं पूर्ण जेव्हा आपण इमॅजिन करतो तेव्हा असं असं वाटलं की पूर्ण ब्राईट लाईट एकदम असं माझ्यावर पडतो आहे. आणि असं आकाशातून असं छान असे असं एकदम स्वच्छ प्रकाश, आणि असं खूप ब्राईटनेस असा असं आतून असं छान गरम असं फील होत होतं. ओव्हरऑल खूप छान फिलिंग होती, आणि खूप दिवसांनी केलं, खूप छान वाटलं मला. थँक्यू. थँक्यू दादा. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. गुड मॉर्निंग दीप्तीताई. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. छान होतं मेडिटेशन. हो. आज मला वाटते 2 दिवसानंतर केलं मी कदाचित. दोन हा नाईट हा. मेडिटेशन तर केलेच नव्हते मी, बिझी बर. होते तर. पण आज छान वाटलं मला. सुरुवात वीकची छान झाली, कालचं सोडून आज. हो. हो. चला, ठीक आहे. थँक्यू. ब्लेस यू. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. गुड मॉर्निंग सीमाताई. स्मिताताई. गुड मॉर्निंग दादा. गुड दादा, मॉर्निंग. तू पहिलं वाला नॉलेज तर खूपच छान होतं. म्हणजे आपल्याला थोडंफार असतं, पण तू सारखं देत राहतो त्याच्यामुळे ना थँक्यू. ते असं पॉलिश केल्यासारखं होतं. त्याच्यामुळे खूप छान वाटतं तुझं ऐकून. आणि मेडिटेशन पण छान होतं दादा. तुझी ब्लेसिंग आणि तुझं नॉलेज असंच भेटत राहो, हीच प्रार्थना. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस ब्लेस यू यू. दादा. थँक्यू. ब्लेस यू. हा. आशुतोष. हा. हा. आशुतोष. हा दादा, बोला ना. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज एकट्यानेच केलं की दोघांनी केलं? नाही नाही, भाग्यश्रीनीच केलं. अच्छा, ओके, ठीक आहे. मी आखरी यात्री होतो थोडा, हम्म, हम्म. सुरुवातपासून होतो. ठीक हो, ठीक ठीक. हॅलो दादा. तुम्ही गुड जो काल मॉर्निंग. सांगित गुड मॉर्निंग. हा. तुम्ही जो काल सांगितलं होतं ना, तो उपाय मी केला. आज ना उठल्याबरोबर मला फ्रेश वाटलं. म्हणजे माझं अंग कसं अकडल्यासारखं वाटत होतं, किंवा मला अशी उठायची इच्छा नव्हती. आज मनानेच जाग आला मला. ब्लेस यू. हम्म. मस्त.
पण मला ना ते चक्रामध्ये खूप प्रॉब्लेम येऊन राहिले, म्हणजे अं, असा मेडिटेशन करायच्या वेळेस ना घाम येते, असं म्हणजे वेगळं फील होते, करावं नाही वाटत, चक्कर आल्यासारखं होते फील मला. मला असं म्हणजे बंद करावं वाटते ते. नाही, काही काही हरकत नाही. कंटिन्यू करणं सुरू करा. काय होऊन राहिलं ना, हे ज्या काही निगेटिव्हिटी असेल म्हणा, किंवा जे काही स्टक कर्म आहे, स्टक एनर्जी आहे ना, ते रिलीज होऊन राहिली. आणि ते रिलीज होत आहे, तर त्याच्यामुळे हे सगळे लक्षण येऊन राहिले. म्हणूनच म्हणतो की जेव्हा पण असे लक्षणं येत आहे कोणामध्ये, त्यांनी पटापटा आणखी फास्ट मेडिटेशन करा. दिवसातून 2 वेळा करा, 4 वेळा करा. जेवढ्या लवकर हा बिमारी बाजूला करता येते तेवढ्या लवकर बाजूला करा. हे तुमच्या सर्वांसाठी एक सिग्नल आहे. जर मेडिटेशन करताना, पॉझिटिव्हिटी मध्ये राहताना जर असं होत आहे, याचा अर्थ आहे की आतमध्ये जे निगेटिव्हिटी आहे ते रिलीज करायचं आहे. आणि रिलीज करताना आपल्याला जास्त वेळ त्याला धरून नाही ठेवायचं. म्हणजे सिंपल लक्षात घ्या, तुम्ही जेवण करताय, अलग अलग प्रकारचं जेवण करताय आणि कॉन्स्टिपेशन झालं, पोट साफ नाही होत आहे, आता ते जास्त धरून नका ठेवू. पोटात दुखत आहे, गॅस होऊन राहिला, पोटात टोचल्यासारखं होत आहे, जीव घाबरत आहे, ऍसिडिटी होत आहे, हे सगळे लक्षण आहे. त्या लक्षणाला ओळखा आणि पटकन पोट साफ व्हायची औषध घ्या. जितक्या लवकर रिलीज कराल तितक्या लवकर तुमची तब्येत चांगली होईल. ते असं होत आहे, असं होत आहे, असं होत आहे म्हणून तुम्ही खाणं बंद करून टाकाल, जेवण बंद करून टाकाल, ते हे तुम्ही उलट्या रस्त्यावर चालले आता. तसं होत आहे याचा अर्थ आहे की दाबून जेवा आणखी. जेवणामध्ये काहीतरी चेंज करा, पातळ घ्या, काहीतरी अशी वस्तू इनटेक करा ज्याच्यामुळे पोट साफ होण्याची प्रक्रिया ऍक्टिव्हेट झाली पाहिजे. एखादी गोळी घ्या आणि खूप सारं जेवण करून, चांगल्या प्रकारचं जेवण करून पूर्ण पोट साफ होऊ द्या. हे हे करेक्ट मेथड आहे. जेव्हा नाही वाटत, पोट फुगल्यासारखं होत आहे, गॅस होत आहे, ढेकर येत आहे, ऍसिडिटी होत आहे, वरण खाल्लं तर कसं तरी होते, तिखट खाल्लं तर कसं तरी होते, जाऊ दे मी आता जेवणच कमी करून टाकतो, 4 पोळ्याचं 2 पोळ्या, 2 पोळ्याचा भात, थोडं थोडं जेवण चालू आहे, याच्यामुळे तुम्ही आणखी कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम वाढवत आहे. आणि जितका हा प्रॉब्लेम राहील तिथपर्यंत ना तुमचं पोट, ना तुमची बॉडी, ना तुमची ऊर्जा काहीही काम करणार नाही. त्याच्यापेक्षा बेस्ट ऑफ बेस्ट ऑप्शन काय आहे? टेक ऍक्शन, रिमूव्ह द एनर्जी, रिलीज द एनर्जी. 2 दिवस त्रास होईल, तिसऱ्या दिवसापासून सगळं ठीक होऊन जाईल. ते ठीक आहे. होते त्रास होऊ द्या, त्याही दिवशी सांगितलं त्रास होणारच आहे. जेवढं त्रास सहन करायची ताकद ठेवू, तेवढ्या बॉडी माइंड डेव्हलप होईल. एक्सरसाइज मध्ये त्रास होते, त्याच्यानंतरच मसल डेव्हलप होते. जर तुम्ही त्रास सहन करायसाठी घाबरून गेले तर मसल्स डेव्हलप कधी होणार नाही. त्रास तर होणारच आहे, निघू द्या. खाली मी तुम्हाला कमांड सांगितली की जे काही होत आहे ते माझ्या भल्यासाठी होत आहे, माझं हायर डेव्हलपमेंटसाठी होत आहे. आय एक्सेप्ट इट. एक्सेप्ट करा. वेळ असेल तर 2-2, 3-3 वेळा मेडिटेशन करा, साधना करा. ज्या ठीक आहे ना. चक्रावर प्रॉब्लेम होत आहे त्या चक्राचा बीज मंत्र 10-10, 15-15, 20-20 मिनिट चॅन्ट करा, फोकस करून. क्लीन 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 क्लिअरच्या अफर कमांड द्या, चार्जिंगच्या कमांड द्या, व्हाईट लाईट एनर्जी बॉलला क्रिएट करा, त्या ठिकाणी पाठवा. बघा की तो आतमध्ये फिरत आहे, तुमच्या पोटातली, कमरेमधली सगळीकडली निगेटिव्हिटी अशी ओढून घेत आहे स्वतःमध्ये. आणि एक बॉम्ब फुटल्यासारखा सडनली ते काळा रंग, ते निगेटिव्हिटी एकदम व्हाईट मध्ये कन्वर्ट झाली, बॉम्ब फुटल्यासारखं. आणि सडनली त्या चक्रामध्ये एकदम एक्सप्लोजन झाल्यासारखी व्हाईट लाईट, गोल्डन लाईट प्रवाहित व्हायला लागली. त्यावेळेस चार्जिंगचे, ऍक्टिव्हेशनचे कमांड द्या, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. 2 मिनिट अफर्मेशन करायचं, 2 मिनिट मंत्र चॅन्ट करायचा, 2 मिनिट अफर्मेशन करायचे, पुन्हा 2 मिनिट मंत्र चॅन्ट करायचं, 2 मिनिट कमांड द्यायची, पुन्हा 2 मिनिट मंत्र चॅन्ट करायचं. यांनी त्याला पॉवर मिळेल आणि लवकर लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके. थँक्यू दादा. आणि तुम्ही जे म्हटलं ना ते सांगितलं, ते मला ना असं हम्म फील हम्म होते की माझ्या ह्याच्यात असं ब्लॅक ब्लॅक काहीतरी आहे असं फील होते मला. ठीक आहे. तर काही नाही, आता एक तिथे एनर्जी बॉल क्रिएट करायचा. बघायचं तो गोल 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 फिरत आहे आणि फिरत 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 सगळं ब्लॅक ब्लॅक जे आहे ना सगळं आतमध्ये ओढून घेत आहे. आणि पूर्ण ओढून झालं की तो बॉम्ब फुटत आहे. फुटत असताना तुम्हाला दिसत आहे की मोठ्या लेवलवर एक्सप्लोजन होत आहे, निगेटिव्हिटी सगळी बाहेर जात आहे आणि पूर्ण लाईट त्या एक्सप्लोजन मधून त्या चक्रामध्ये प्रवाहित होत आहे. आता अशी कल्पना सुरू करायची
ठीक आहे ना मॅडम. ठीक आहे, ओके. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. ब्लेस यू ऑल. हा, आता कोणी अर्जंट वाला कोण आहे अजून? चला, सगळे नॉर्मल आहे आता. गुड हा, मॉर्निंग सनिका ताई, दादा. गुड मॉर्निंग. खूप छान झालं मेडिटेशन. बऱ्याच दिवसानंतर झालं. मधात गॅप पडली होती दिवाळीमुळे तर हम्म. खूप छान फील झाला. ओके. ब्लेस यू. तुम्ही मेडिटेशन आपले साधना जे आहे ना ते दिलेल्या त्या कंटिन्यू करा आणि थोडस हो हो एफर्ट टाकून करा. ठीक आहे. हो 3 ते 4 महिन्यात सगळ्या गोष्टी चेंज झाल्या पाहिजे आपल्या लाईफ मध्ये. ठीक आहे. कंटिन्यू चालू आहे सर. ब्लेस यू. ब्लेस यू. लीना ताई, हा, गुड मॉर्निंग गुड दादा. मॉर्निंग. हम्म. आज डोळे बंद करून वगैरे फक्त कानात हेडफोन टाकून फक्त मेडिटेशन केलंय, कारण ठीक. की हा उठला होता. थँक्यू बरोबर. दादा. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. ब्लेस यू. ब्लेस यू. थँक्यू. हा. हा, निलेश सर. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ऑल. छान वाटलं आज मस्त, आणि खूप दिवसानंतर असं वाटलं की एकदम छान असं मेडिटेशन झालं, रिलॅक्स झालं. आणि स्वादिष्टान चक्रापासून ना मला काय दिसलं माहिती आहे दादा, मी म्हणजे इमॅजिन नाही केलं, पण 7 घोडे धावताय माझ्याकडे, येत आहे, धावत येत आहे, कंटिन्यू धावता येत आहे माझ्याकडे, आणि मला कळत नाही की ते माझ्याकडे का धावत येत आहे. आणि मी काय पाहतोय की माझ्या बाजूला सडनली माझे हनुमान दादा बसलेले आलेले आहे, ते थांबले आहे तिथे, आणि ते मला सांगताय की टेन्शन घेऊ नको, हे तुझ्यासाठीच आहे. तर हे जे 7 घोडे आहे म्हणजे हे तुझी तुझी प्रगती आहे, तर तू वाव. टेन्शन नको, मी तुझ्यासोबत आहे. आणि ते कंटिन्यू दिसतंय मला, आणि ते माझ्यासोबत बसलेले आहे, तू काय टेन्शन घेऊ नको, तू मी इथे बसलो आहे तुझ्यासाठी, काही लोड नको घेऊ. तर हे कंटिन्यू दिसलं मला, इतकं छान वाटलं मी. आणि असं एकदम मस्त प्रकाश वगैरे असा, लास्ट पर्यंत, शेवटपर्यंत बिलकुल आपल्या काय म्हणतात याला, सहस्रा चक्रापर्यंत कंटिन्यू दिसला. छान वाटलं मला आज एकदम, आणि दर्शन झाले हनुमान दादाचे, तर वाटलं अरे बापरे, वाव. जबरदस्त. आणि आज दिवसही मला वाटलं आज मंगळवार आहे. हो. मला खूप वाटलं छान, अरे आपलं आज हनुमान दादांनी दर्शन दिले आपल्याला छानपैकी, खूप मस्त ब्लेस वाटलं यू मला. सर. थँक्यू ब्लेस यू. दादा. थँक्यू. लॉट्स ऑफ लॉट्स ऑफ लव्ह. ब्लेसिंग. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू. 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 योगेश सर, गुड मॉर्निंग. प्रणाली ताई. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज खूप दिवसानंतर मेडिटेशन झालं. म्हणजे मलाही गॅप पडली होती, मी बाहेर होतो ट्रॅव्हलिंग मध्ये. तर आजचा असा अनुभव होता की मेडिटेशन जेव्हा स्टार्ट झालं, पूर्ण एनर्जी शरीरामध्ये जेव्हा आली, डिवाइन एनर्जी स्टार्टिंगला, तो पूर्ण शरीर एकदम असं, म्हणजे पहिले तर एकदम व्हाईट लाईट झालं, मग हळूहळू शरीर क्रिस्टल होत गेलं. क्रिस्टल होत होत एक एक चक्र जे आहे ते हील होत 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 विथ कलर आणि विथ अल्फाबेट, म्हणजे शब्द, कोणता शब्द? चक्राचा शब्द, अच्छा. हा हा. प्रत्येक चक्राचे शब्द, म्हणजे शब्द आणि त्याचा रंग आणि त्याचा सिम्बॉल, हे प्रत्येक दिसत दिसत गेले, हील होऊन राहिले, हील होऊन राहिले, हील होत 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 वरपर्यंत पूर्ण बॉडी क्रिस्टल. म्हणजे माझं शरीर मलाच नाही दिसत आहे, फक्त क्रिस्टलाइज एक हे दिसत आहे, जे काय म्हणतो बा, एक आकृती, आणि त्याच्यात ते पूर्ण चक्र, आणि ते पूर्ण हील झाले, आणि पूर्ण एकदम विथ कलर, म्हणजे असं जसं तुमच्या मागे जो पिक्चर आहे ना, तो पूर्ण म्हणजे याच्यात डार्क मध्ये आहे, तो मला तो पूर्ण माझ्या बॉडीमध्ये क्रिस्टल दिसला, क्लिअर क्रिस्टल. वाव. आणि आज सगळ्या बेबी एंजल आल्या होत्या, सगळ्या बेबी एंजल एकदम मस्त मस्त्या करून राहिल्या, काही घेणं नाही, मस्त मस्त्या करून राहिल्या, एकामेकासोबत खेळून राहिल्या जबरदस्त. खूप मस्ती केल्या. मग हे संपलं. आणि मग असं बाय बाय केलं त्यांनी, आणि चालल्या गेल्या. अरे वाव. एकदम म्हणजे एकदम हॅप्पी फिलिंग होती आज. एकदम छान ब्लेस यू छान सर. आलं सर, एकदम. ब्लेस यू. लॉट्स ऑफ ब्लेसिंग. थँक्यू ऑल ऑफ यू. प्रणाली ताई. थँक्यू. ब्लेस यू. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ऍक्च्युली तुमचं मधात गॅप झाला, तर म्हणजे मला असं फील होते की म्हणजे दादांनी, वो बोलते ना, ये मेरे पापा है, मेरे को उंगली पकड़ के सिखाया, सो
असं गॅप झाली तर असं वाटते दादांचे शब्द नाही ऐकले तर असं काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं मला रोज. एका दिवसाचा गॅप असं. पण ऑल्दो दिवस फार छान जात आहे आणि समहाऊ काही म्हणजे पॉझिटिव्ह थिंग्स लोक जे म्हणजे ऑलरेडी याच्या आधी मी पब्लिक मध्ये नव्हतीच फेसबुकवर, पण मला फ्रेंड रिक्वेस्ट वगैरे कधी द्यायचे नाही. मी ऍक्च्युली रिस्पॉन्स देत नाही कधी. बट लोक विचारताय की तू काय करताय, स्पेशली असं नाही बद्दल विचारताय, सगळं म्हणजे सगळं पॉझिटिव्ह होत आहे. तू काय करताय बा, कुठे आहे, ते वॉन्ट टू नो अँड ऑल दिस थिंग्स. सो एकदम ट्रिमेंडस चेंज, लाईफ चेंजिंग आहे. सो कदाचित तुमचे ब्लेसिंग कंटिन्यू आहे. थँक्यू सो मच. तुम्ही ब्लेस यू, ब्लेस यू. कंटिन्यू असे ब्लेस देता असं फील होते. आणि आज थोडा उशीर झाला, पण रोज तुमचे ब्लेसिंग्स आहे असं फील होते. थँक्यू सो मच. ब्लेस यू, ब्लेस यू. ऑलवेज ब्लेस यू. निंबाडकर सर, राजेश अटवार, सुमित सोनी. यस सर, सुमित सोनी सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, कैसे हो सर? बढ़िया। बढ़िया. हाँ, बहुत बढ़िया फील कर रहा हूँ सर। आज फिर से शुरुआत बढ़िया नहा धोकर रेडी हुआ, पूजा वगैरह किया, त्राटक किया, मेडिटेशन मतलब योगासन जो रहता है प्राणायाम वगैरह किया, और उसके बाद बढ़िया पूरा सेटअप लगा के फिर आप शुरुआत किया। जैसे आप बताते ना डिटेल्स वगैरह जब बताते हो उसी समय ये सब कर लिया सर। बहुत अच्छी फीलिंग है। और एक बहुत अच्छा एक्सपीरियंस आ रहा है सर। जैसे अभी हम लोग गए थे भेड़ाघाट, परसों गए थे। मैंने फोन किया था सर आपको। वहां पर जैसे नर्मदा जी की पूजा वगैरह होती है, तो जनरली क्या होता है, धुआंधार देखने के लिए लोग जाते हैं भेड़ाघाट में। तो सब मैं तो पहले भी देख चुका था, लेकिन फैमिली के साथ में था। तो मेरा मैं एक्चुअली जब से अभी मेडिटेशन करना सीखा है, तब से अब मैं ना पूजा के रूप में उसको देखता हूँ। मतलब मैंने जब तक कि वो पुल के ऊपर पैर नहीं रखा, जब तक कि मैंने उनको प्रणाम नहीं किया, अर्घ नहीं चढ़ाया, हाँ, तो तब तक कि मैंने उसके ऊपर पैर नहीं रखा। और ऐसा इमेजिन किया कि हाँ, मुझे नर्मदा जी आशीर्वाद दे रहे हैं, आशीर्वाद दे रहे हैं मुझे, मेरे पूरे फैमिली को। तो ये जो सोचने का जो मतलब जो तरीका है, वो सर मैं आपसे सीखा हूँ। और मैं उसको एम्पावर कर पा रहा हूँ कि वो भी मुझे आशीर्वाद दे रहे हैं। और जिस तरीके से पूरे प्रकृति में नर्मदा जी ने वो पूरा आशीर्वाद दिया हुआ है, उस तरीके से वो पूरा आशीर्वाद मेरे 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 फैमिली को और पूरे स्टेट को और इंडिया को मेरे, ये सब मैं इमेजिन कर पाया बस वो छोटे से फ्रैक्शन ऑफ सेकेंड में। तो उसके लिए बहुत बहुत थैंक यू सर, थैंक यू सो मच। बहुत पॉजिटिव हो रहा है सर, बहुत पॉजिटिव हो रहा है सब कुछ। और सर मैंने फोन किया था आपको, तो वहां पर है ना एक्चुअली अलग अलग टाइप के ना ऐसे स्टोन्स थे जिसको हम क्वार्ट्स बोलते हैं। मैंने जब उसको गूगल पे सर्च किया तो क्वार्ट्स थे वहां पे बहुत सारे। तो फिर वहां से मैंने ना एक पर्पल कलर का क्वार्ट्स लेके आया, दो लेके आया सर, जिसमें मतलब स्टोन है और वो चमक रहा है और पूरा सॉलिटेयर जैसा है सर वो। ओके, हाँ, मैं आपको बताऊंगा, आप व्हाट्सअप करूंगा आपको। हाँ सर, हाँ चलिए, थैंक यू सर, थैंक यू सो, थैंक यू ऑल, थैंक यू सो मच। अटवार सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. आज जरा लेट जॉईन केलं मी. चालतं. छान वाटलं आणि ऊर्जावान वाटते. जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा खूप छान वाटते, फोकस वाटते. आणि फक्त सहस्त्र चक्रामध्ये आल्यानंतर थोडंसं पेन होत होतं. अच्छा, ठीक आहे. नंतर मध्ये ऑटोमॅटिक कमी झालं. आणि एक गोष्ट मी ऑब्झर्व केली आहे, नेहमी मणिपूर चक्रावर आलं ना, तर जसं शिवशंकरची जे मेडिटेशनची जी प्रतिमा असते, ध्यान साधनावाली प्रतिमा, म्हटल्याबरोबर ऑटोमॅटिक त्याला कनेक्ट होते. मणिपूर चक्रामध्ये आल्याबरोबर त्याला कनेक्ट होते. बाकी चक्रामध्ये नॉर्मल असते, कलर एवढं दिसत नाही. पण आता ब्ल्यू कलर दिसते, विशुद्ध चक्रामध्ये ब्ल्यू कलर वगैरे दिसतो. आणि फक्त आज्ञाचक्र आणि सहस्त्र चक्रामधले जे कलर असतात त्याच्यामध्ये थोडस कमी जास्त होते, ते क्लिअर दिसत नाही. अशा वेळेस आता एकच काम करा, जेव्हा पण असं होते क्लिअर त्यांच्या स्वरूप सोबत बोलायचं की तुम्हाला मला काय सांगायचं आहे, काय इन्स्ट्रक्शन द्यायची आहे, काय गाईडलाईन द्यायची आहे, त्या मला फिजिकल फॉर्म मध्ये सांगा, लिखित रूपात किंवा ऑडिओ फॉर्म मध्ये माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून मी त्याला समजू शकलो पाहिजे. इथे ह्या चक्रावर मला काय काम करायचं आहे त्याच्याबद्दल मला इन्फॉर्मेशन द्या. अच्छा. आणि
असं म्हणून तुम्ही त्यांच्याकडून गाईडलाईन घेऊ शकता. आणि दुसरं की त्यांना थँक्यू म्हणून एवढं म्हणा की आय एम रेडी, आय एम ओपन फॉर रिसीव्ह युअर ब्लेसिंग्स. ते जे काही रूपात तुम्हाला जे काही देण्याचा प्रयत्न करत आहे ते सगळं तुम्हाला रिसीव्ह होऊन जाईल ऑटोमॅटिक. ब्लेस यू सर, ब्लेस यू. हा, निंबाळकर सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमचे खूप खूप आभार. तुम्ही परवा आमच्याकडे होतात. खूप इतका वेळ आपल्या खूप विषयांवर डिस्कशन झालं. म्हणजे सगळ्यांना मला सांगा वाटतं की जवळपास 12 वाजता 12:15 आम्ही डिस्कशनला सुरुवात केली असेल आणि मधातला 1.5-2 तासाचा जर वेळ सोडला जेवणाचा चहा पाण्याचा तर रात्री 8, 8:15 पर्यंत आम्ही सगळे एनर्जी या एका विषयावर डिस्कशन करत होतो. आणि दादांची ती ऊर्जा म्हणजे कंटिन्यू बोलणं चालू. बरं जेवतानाही तो वेळ गेला असं नाही, जेवतानाही दादांचं त्याच्यावर मार्गदर्शन चालूच होतं. तुमचे खूप 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 धन्यवाद दादा. खूप खूप ब्लेसिंग्स. त्यानंतर काल तुम्ही प्रवासात असतानाही एक आम्ही तुम्हीच वर मेडिटेशन देऊन राहिलेले आहेत आणि तुम्ही गाईड करून राहिले अशा प्रकारेच बसून मेडिटेशन केलं आणि ते असं जाणवलं की आपण सगळेजणच बसलेलो आहोत आणि मेडिटेशन करून राहिलेलो आहोत. त्याच्यामुळे कालचा दिवसही छान गेला. आज मी फक्त एक प्रयोग केला की आपले जेव्हा जेव्हा चक्र साधना चालू होती तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस मी उडियान बंद लावत होतो. तर त्यावेळेस असं जाणवलं की शरीर आपलं हलकं होऊन राहिलं एक पूर्ण आणि जमिनीपासून आपण थोडस वर उठून राहिलेलो आहे. आणि सोबतच पुन्हा पूर्ण जे काही शरीरातल्या निगेटिव्हिटी ती सगळी जाऊन आपल्या शरीर असा लाईट होऊन राहिलं, प्रकाश त्याच्यातला निघून राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे सगळं असं शरीर पूर्ण मोकळं होत होतं. आणि जेव्हा उडियान बंद सोडताना जेव्हा श्वास सोडायचा तर असं वाटून राहिलं की त्या श्वासाच्या जोराने आपलं शरीर वर उचललं जाऊन राहिलंय. म्हणजे ते बाण जसं होतं त्याचा हे निघते खाली तर तो बाण वर जातो, तर तो श्वास जेव्हा बाहेर जातो तर शरीर आणखी आणखी वर उचलल्या जाते. एक छान होतं. त्यानंतर अनाहत चक्रावर जेव्हा तुम्ही एनर्जी फ्लो करून राहिले होते तर कळलं की एकदम पूर्णच्या पूर्ण व्हाईट लाईट पूर्ण माझ्या शरीरावर आलेला आहे. आणि जे काही शरीरात पेन होते किंवा बाकी काही होते किंवा मानसिक जे काही गोंधळ चालू होता तो एकदम रिलीज झालेला आहे आणि सगळं सगळं शांत होऊन गेलेलं आहे. खूप छान फिलिंग आलं, खूप छान अनुभव आले. थँक्यू, थँक्यू दादा, थँक्यू एव्हरीवन, थँक्यू. गॉड गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू, गॉड ब्लेस यू. लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ लव, लॉट्स ऑफ लव. आज ऍक्च्युली मला पण काही गोष्टी दिसल्यासारख्या झाल्या पुन्हा. म्हणजे असं एवढं क्लिअर असं तर होत नाही. पण आज काय झालं की जर मी बसलो मुलाधार स्वाधिष्ठान पर्यंत जाता जाता आहे ना एकदम असं डीप मध्ये गेल्यासारखं झालं. एकदम लाईट होत आहे समोर, फोकस होत आहे आणि मी त्या फोकस कडे जाऊन राहिलो. गेलं गेलं आणि सडनली अशा ठिकाणी एकदम म्हणजे समजा की डोअर मधून तिकडे जातो आपण तशासारखं झालं. डोअर ओपन झाला, दुसरीकडे गेलो आणि तिथे 2 जण आहे उभे, लेडीज. तर एकाने आलं आणि हक केलं आणि बोट दाखवलं, इकडे तुझी बसायची जागा आहे. आणि जे एक मॅच्युअर होती ते मॅच्युअर काय म्हणते की चल, म्हणजे मला पुश करते की बस. आणि मी जस्ट फक्त असं टिल्ट केलं, पूर्ण रूम पण नाही बघितली. होतं खूपच भव्य दिव्य, पण त्यांनी मला एक मोमेंटो असं म्हणतो ना आपण ते दाखवलं. ते एवढं सुंदर होतं म्हणजे असं समजा ना की 4 फुटाचं. त्याच्यावर जवळपास माझी जी नजर पडली तर असं एवढा मोठा लाकूड एनग्रेविंग केलेलं, कार्विंग केलेलं, तशा ह्याच्यात तो मोमेंटो बनवला होता. आणि आतमध्ये माहिती आहे काय, कम्प्लीट माझ्या लाईफची सक्सेस स्टोरी त्याच्यामध्ये लिहिलेली होती. खूप सारे फोटो 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 फोटो. आणि जस्ट अशी नजर टाकली, एवढं काम कधी केलं आपण. आणि मी तिथून पडून जाण्यासाठी विचारात आलो की म्हणलं हे काहीतरी गडबड आहे. जे मॅच्युअर होती ना तिने पकडला, तुझंच आहे म्हणते, चल बस. आणि तिथून अजून पुन्हा वापस आलो.
एक असं झलक दिसली छोटीशी. काय होतं माहित नाही, पण त्या मोमेंटो मध्ये माझं अख्खं लाईफचं असं समजा जर्नी लिहिल्यासारखी होती त्याच्यात. समजली नाही ती, पाहूनच घाबरून गेलो मी. जातो मी वापस. म्हणते, नाही थांब, तुझी जागा आहे, चल बस या चेअरवर. असा एक मला पण अनुभव आला. मोरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर, नमस्कार. नमस्कार सर. उशिरा जॉईन केलं, रात्री प्रवासामध्ये होतो नाही का. चालते सर. तर बरं, आज थोडं सहस्त्र चक्रवर्ती थोडं बोलले, त्याच्यावर केलं तेवढं. ओके ओके, बरोबर, ठीक आहे. काल मी थोडं मंदिरात गेलतो नाही का, पारदेश्वरच्या मंदिरातलं ते जो तिथलं जो साहित्य आहे, थोडं साहित्य तुमच्याकडे पाठवतो थोडं. उद्या त्याच्यावर बरोबर, थोडं फोकस करायचं नाही का. ठीक आहे, ठीक त्यांनी आहे. त्याच्याकडची मूर्ती होती नाही का, त्याची मूर्ती आहे समज एक 2,500ची आहे, एक 5,000ची, एक 10,000ची आहे. 250 ग्रॅम आणि 250 ग्रॅमची नाही का. हो, अच्छा. 125 ग्रॅम आणि 250 ग्रॅमची. ती एक 5,000ची आणि 10,000ची ती घ्या म्हणे तुम्ही नाही का. मला म्हणले नाही, मी विचारली ती प्राइस नाही का. तर मग हा. ठेवायचं कसं म्हणलं, ते म्हणजे एक काचाच्या पेटी ठेवा म्हणली ते, अच्छा, आणि ठीक आहे. ती हॉलमध्ये ठेवा म्हणली ते. बरं बरं, ठीक आहे, बाकी बघून घे. तिथं मंदिर होते, जे देवाचे रूप होते आपले पूर्ण देवाचे ना, इंद्र तिथं लेडीज स्वरूपात होते सर्व. अच्छा, ठीक आहे. इंद्रायणी, नंतर भगवती, बाकीचे ते म्हणजे स्त्रीच्या स्वरूपात सर्व तिथं फोटो होते. ते फोटो सुद्धा पाठवतो मी. बरं बरं, मंदिर मी आतापर्यंत गेलो 2-4 वेळेस गेलो मंदिरात, पण सर्व ऑब्झर्वेशन नव्हतं केलं, फक्त वाचित होतो. पण काल तुम्ही ते याच्यात मी घुसल्यामुळे थोडं मी अजून त्याच्यात घुसलो पुन्हा. बरं. काल त्याचं ते हे होतं सुरू, अभिषेक सुरू होता. त्याला मला बसायचं, फक्त ऐकायचं म्हणे. बसा म्हणे ते ब्राह्मण तिथे नाही का, पुजारी. तर बसलो, ऐकलं पूर्ण ते दुधाचा अभिषेक घातला त्या मूर्तीला, हे केलं त्यांनी. बाकीचे जे फळं होते, फळांना त्यांनी अभिषेक घातला. मी म्हणलं मला करायचं असेल तर मी आता हे नाही केलं म्हणून, तयारी करून आलो. ज्यावेळेस येतं त्यावेळेस या म्हणे. 1100 रुपये फीस आहे त्याची. अच्छा. आणि तुमची जी फीस असते ना, तिथं ती सांगण्याची फीस आहे तिथं फक्त याची नवग्रहाची नाही का, नवग्रह अच्छा. विधी पुन्हा पंचांगाची, तिथं 1100 रुपये फीस आहे महाराजाची. असं. तर असं ते आहे थोडं. आणि ते बहुतेक करून जास्तीत जास्त जे व्यावसायिक जो वर्ग आहे, त्या वर्गाने तिथं डोनेट केलेलं आहे. बरोबर आहे. बाकी कोणीच डोनेट नाही केलं ते मंदिराला नाही का. ती म्हणूनच मूर्ती ते खूप व्यावसायिक मोठी मोठे आहे. होऊन राहिले ना. हो. तिथं जी मूर्ती ती मूर्ती खूप मोठी आहे ती. हो ना. पारदेश्वरची मूर्ती नाही का, ती मूर्ती मी पाठवून हो देतो. हो, जवळपास 50 किलोची असेल ती, 50 ते 1 क्विंटलची नाही का जवळपास. बापा खूप बापा. मोठी आहे ती. हो, ती खूप मोठी आहे. ती पाठवतो तुम्हाला ती मूर्ती. पूर्ण ते आतमध्ये प्रवेश नसते त्या मूर्तीला मध्ये जायला नाही का. ज्यावेळेस श्रावण महिना असतो त्या जाऊ देत नाही सरासरी तिथं कोणाला. नाही बरोबर, ते पारदेश्वरला पॅक टच करायचा अधिकारच नाही ना आपल्याला. टच बरं. करू शकत नाही आपण. बरं, पूर्ण पॅक मध्ये ते जाऊ दे ना कोणाला. त्याच्यानंतर पुन्हा कुबेराची मूर्ती होती. कुबेराची जे 3 मूर्ती होत्या, त्या मूर्ती काय दिसली ना, ते बी सर्व जे मंदिर, सर्व कुलपामध्येच मंदिर होती ते. बाहेरून फोटो काढले फक्त मी. बरोबर, ठीक आहे सर. आणि दुसरी एक देवी होती, काहीतरी नाव आहे तिथं, वट काहीतरी नाव आहे, मला आठवण मला ते पाठवतो, सर्व डाटा पाठवून देतो तुम्हाला. बरं, पाठवा. थोडं त्याच्यावर उद्या मार्गदर्शन करा थोडं ठीक आहे, पारदेश्वर ठीक आहे. मंदिरावर. ठीक आहे. बरं. थँक्यू. हो. ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू, ब्लेस यू. थँक्यू सर. Lots of love and gratitude. Lots of blessings. Angels always bless you. Always bless you. चला तर मग आपण आपलं सेशन क्लोज करू. ब्लेस थँक्यू यू सर. ऑल. थँक्यू सो मच.